नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत शेका पक्ष महायुतीने अलौकिक यश संपादन केले आहे। या विजयामुळे शेका पक्ष महायुतीला अधिक बळ मिळाले आहे। या विजयाचे शिलेदार ठरलेल्या नवनिर्वाचित सदस्यांचा जाहीर सत्कार चिंद्रण गावात करण्यात आला। या सत्कार समारंभाला खासदार गजानन बाबर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीला धूळ चारून या निवडणुकांमध्ये विजयी झालेल्या नवनिर्वाचित सदस्यांचा जाहीर सत्कार मंगळवारी चिंद्रण गावात करण्यात आला। यावेळी चिंद्रण गावचे सरपंच तसेच नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य एकनाथ दशेकर यांच्यातर्फे आयोजित या सत्कार समारंभात खासदार गजानन बाबर, आमदार विवेक पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख बबनदादा पाटील, माजी नगराध्यक्ष जयम म्हात्रे, जिल्हा परिषद शिक्षण सभापती बाळाराम पाटील, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष जगदीश गायकवाड, शेका पक्षाचे तालुका सचिव नारायण घरत, शिवसेना तालुका प्रमुख रामदास पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती काशीनाथ पाटील, प्रमोद भगत, एपीएमसीचे सभापती राजेंद्र पाटील, उपसभापती गणपतबुवा दाभणे आदी मान्यवर व युतीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी कार्यक्रमाचे आयोजक एकनाथ दशेकर यांनी मतदारांचे आभार मानले। खासदार गजानन बाबर यांनी मतदारांना काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीतील विरोधाभास दाखवून दिला। महापालिकेच्या निवडणुकीच्या आधी जिल्हा परिषदेच्या निवडणुका आधी घेतल्या, 7 दिवसाचा फरक आहे आणि अनेक पक्षांनी तक्रार केल्यामुळे त्याचा निकाल राखून ठेवला। आता यांचं कसं होतं की नगर परिषद जिंकल्या, जिल्हा परिषद पंचायत समित्या जिंकल्या की मग महापालिका जिंकणारच, म्हणजे ब्रिटिश 150 वर्ष राज्य करून गेले इथून, पण जाताना ही जात सोडली काँग्रेस। सगळ्या भानगडीच करणं आणि भानगडीशिवाय यांना काही सुचत नाही। कुठलीही वाडी वस्ती, कुठलंही गाव एक संघ ठेवायचं नाही, हे त्यांचा धंदा आणि हे त्यांचं काम। यावेळी एकनाथ दशेकरांच्या नेतृत्वाचे आमदार विवेक पाटील यांनी कौतुक करीत काँग्रेसचे अनेक आरोप या निवडणुकीच्या माध्यमातून मतदारांनी खोडून काढले असल्याचे अनेक उदाहरणे देत स्पष्ट केले। कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीचं फळ आज आपल्याला मिळालेलं आहे आणि म्हणून काँग्रेसवाल्यांनी किती कोटी वाटले, काँग्रेसवाल्यांनी किती पेपरवाल्यांना हाताशी धरले, काँग्रेसवाल्यांनी किती वेळा जाहीर केलं आता शेका पक्ष शिवसेना औषधाला उरणार नाही। आम्ही औषधाला तर उरलो, पण तुम्हाला मात्र औषधाला या ठिकाणी जनतेनं ठेवलेलं आहे सांगायला मला निश्चितपणे अभिमान वाटतो। आणि म्हणून आमच्यावर सतत टीका शेका पक्षाने भ्रष्टाचार केला। जे आयुष्यभर भ्रष्टाचार करतात त्यांना भ्रष्टाचाराशिवाय दुसरं काय सुचत नाही। पण जनता, मला अभिमान वाटतो, मला आनंद वाटतो की जनता आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिली आणि यांना पलटी हुई थोड़ी केली है। एकनाथ देशेकर की विनम्रता की तारीफ करते हुए विधायक विवेक पाटिल ने कहा कि एकनाथ देशेकर भले ही आज जिला परिषद सदस्य बने हैं, मगर आज भी वो इतने विनम्र हैं कि हर कार्यकर्ता तक पहुंचकर बड़ी आस्था के साथ उनका आवभगत कर रहे हैं। मला या ठिकाणी एकनाथ देशेकर यांचं अभिनंदन करावं लागेल का हा कार्यक्रम त्यांनी माझ्याशी बसून गोड बोलून साहेब झालाच पाहिजे, लोकांची इच्छा आहे, हे आहे, ते आहे करून माझी त्यांनी तारीख घेतली, त्यांनी हा कार्यक्रम केला। त्याचा सर्वात मोठा गुण म्हणजे ज्या कार्यकर्त्यांनी काम केलं त्याचा सत्कार करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला होता। मी आणि बाळू शेटने अगदी स्टेजवरनं सांगितलं, 2 नावं आली, बाबू शेटचं आणि गणपतबुवांचं, आम्ही सांगितलं दोघांचंच करा, पण ज्याच्या मनापासून जे इच्छा असते, ज्याची हृदयापासून काम करण्याची किंवा सत्कार करण्याची इच्छा असते, आम्ही स्टेजवर त्याला परवानगी नाकारली, पण एकनाथ देशेकरांनी खाली जाऊन तुम्हा सर्वांचं त्या ठिकाणी अभिनंदन केलेलं, आभार मानलेले। बाळूशेठ बोलले ते खरं आहे का निवडून आल्यानंतर शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता जनतेला आणि आपल्याला ज्यांना निवडून दिलेला आहे त्यांना विसरत नसतो, त्याप्रमाणे त्यांनी स्वतः खाली गेले, त्यांनी प्रत्येकाचा सत्कार केला। मी एवढीच विनंती करेन, नजर चुकीनं कुणाचा जर राहिला असेल तर कृपा करून राग मानू नका, कारण त्याची इच्छा चांगली आहे, सर्वांचा सत्कार करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि दुसऱ्या गोष्टीसाठी अभिमान त्या ठिकाणी त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे। कसं का होईना, पण पहिल्या मीटिंगमध्ये चांगलं भाषण करून त्यांनी दाखवलेलं आहे, त्याचं सुद्धा या ठिकाणी अभिनंदन केलं पाहिजे। बाळाराम पाटील यांनी आपल्या खास शैलीत एकनाथ दशेकरांचे कौतुक केलं व त्यांच्या माध्यमातून सर्व विरोधकांची दुकाने बंद करून टाकली असल्याचे सांगितले। शुभेच्छा देण्यासाठी
या सोहळ्याचं आयोजन आपला सहकारी एकनाथ देशेकर आणि त्याच्या साऱ्या सहकार्याने केलेलं आहे. मी एकनाथ देशेकरलाही मनापासून धन्यवाद देतो. निवडणुकीनंतर मात्र शटर बरेचसे जण बंद करतात, इथं आपलं शटर अजूनही उघडं आहे. या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी एक करून यश संपादन केलं. त्या कार्यकर्त्यांचा हाजी करणारी सारी मंडळी निवडणुकीनंतर मात्र गायब होतात आणि मग आपल्याला शोधावं लागतं, अरे कुठे दिसत नाही, कुठे गेला, इकडं बघतोय तिकडं बघतोय, कुठे दिसत नाही. पण निवडणुकीनंतर सत्काराच्या सोहळ्यामध्ये आपल्यासाठी ज्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या निष्ठेपोटी प्रेमापोटी दिवस रात्र मेहनत केली, त्यांना न विसरता हे यश त्यांना अर्पण करण्याची दानत या महायुतीच्या साऱ्या शिलेदारांमध्ये आहे, साऱ्या रणरागिणींमध्ये आहे. म्हणून उद्याचं त्यांचं यश निश्चितपणानं या संस्कारातूनच आपल्याला अधोरेखित झालेलं दिसेल, असा विश्वास या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी व्यक्त करायला मागतोय. यावेळी शिरोळीतल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी शेतकरी कामगार पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ही आहेत या कार्यक्रमाची काही क्षणचित्रे. याचवेळी शिरोळीतील महायुतीचे विजयी उमेदवार एकनाथ दशेकर, चंद्रकला शेळके तसेच विमल निरगुडा यांना विजय मिळवून देणाऱ्या प्रमुख कार्यकर्त्यांचा जाहीर सत्कार एकनाथ दशेकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रज्योती म्हात्रे यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांतर्फे जिल्हा परिषद सदस्य रामचंद्र करावकर, अरविंद म्हात्रे, प्रिया मुकादम तसेच एकनाथ दशेकर तसेच पंचायत समिती सदस्य राजेश केणी, प्रमिला पाटील, विद्या पाटील, ज्योत्स्ना गडहिरे, बबन वाघ, हरेश केणी, विमल निरगुडा, दयावंती बडे आदी मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. चार वर्षातून एकदाच येणारी 29 फेब्रुवारी ही तारीख वैशिष्ट्यपूर्ण आहे. ही तारीख 4 वर्षातून एकदाच येते. यामुळे या तारखेला एक वेगळंच महत्त्व आहे. म्हणूनच या तारखेला जन्म झालेल्या मुलांचा वाढदिवसही विशेष असतो. 29 फेब्रुवारी 2012 या तारखेचे वैशिष्ट्य असे आहे की 29 फेब्रुवारी ही तारीख फेब्रुवारीच्या महिन्यात 4 वर्षातून एकदाच येते. यामुळे या तारखेला जन्म झालेल्या मुलाचा वाढदिवस हा 4 वर्षातून एकदाच येतो. डी.वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये 3 निरागस मुलांचा जन्म 29 तारखेला झाला आहे. या मुलांच्या आई वडिलांनाही माहीत नव्हते की या दिवसाचेही खास वैशिष्ट्य आहे. या आई वडिलांशी साधलेला संवाद. बहुत खास है मेरे लिए तो. नहीं, आपके लिए खास है. ये जो आज का जो तारीख है वो कुछ खास तारीख है. अभी सुबह वो आंटी आके गई, वो बोले आपका भगवान का गिफ्ट है करके. नहीं, ये जो बच्चा है, आप इसके बर्थडे जो है जैसे कि हम लोग हर साल में मनाते हैं, आप इसका हर साल नहीं मना सकते. ये बात पता है आपको? हाँ, अभी पता चल गई. या हॉस्पिटलमधील नर्सशी संवाद साधून आमच्या प्रतिनिधींनी या मुलांबद्दल अधिक माहिती जाणून घेतली. अरुणा जी, ये बताइए जो 3 बच्चे यहाँ पे आज खास तारीख और दिन को पैदा हो गए हैं, कितने बजे पैदा होगा, उसमें से कितने लड़के और कितने लड़कियाँ हैं? एक पहला लड़का हुआ है 12:07 में. ओके. और दूसरा हुआ है सुबह 4:15 में कुछ हुआ है. ओके. और एक 8 बजे हुआ है. उसमें 2 लड़का है, 1 लड़की है. सोना जी, पता है कि आज की जो तारीख में जो तीनों बच्चे यहाँ पे डी.वाय. पाटिल में मतलब पैदा हो गए हैं, कुछ खास तारीख है. हाँ.
आपको पता है खास तारीख क्या है? मैं जानना चाहूँगा, मेरे दर्शकों को बताना चाहेंगे कि आज के दिन जो बच्चे पैदा होते हैं उनकी जो सालगिरह मनाने की जो तारीख होती है, क्या हर साल होगी या फिर 4 साल में एक बार ही होगी? ऐसा क्यों, क्या खास बात है, आप बता दें जरा। क्योंकि 28 का ही महीना रहता है, 28 का महीने के बाद में एक ही 29 तारीख 4 साल के बाद एक बार आती है। पळसपे येथील रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी विद्यालयातील 10वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ मंगळवारी संपन्न झाला। या विद्यार्थ्यांना भविष्यातील वाटचालीसाठी तसेच होणाऱ्या परीक्षेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महात्मा फुले कॉलेजचे प्राचार्य गणेश ठाकूर यांना आमंत्रित करण्यात आले होते। पनवेल तालुक्यातील पळसपे येथील छत्रपती शिवाजी विद्यालयातील 10वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ मंगळवारी संपन्न झाला। या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महात्मा फुले आर्ट्स सायन्स कॉमर्स कॉलेजचे प्राचार्य गणेश ठाकूर, सांगुर्ली ग्रामपंचायतीचे सरपंच रविशेठ चोरगे, पंचायत समिती सदस्य प्रल्हाद केणी आदी मान्यवरांना आमंत्रित केले होते। यावेळी स्कूल कमिटीचे चेअरमन भाई सावंत, दत्ताशेठ चोरगे, माजी सरपंच मोहन गवळी, शाळेची मुख्याध्यापिका नाईक मॅडम, ग्रामस्थ तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना रविशेठ चोरगे यांनी शाळेच्या उन्नतीसाठी प्रत्येक स्तरावरून प्रयत्न केला जाणार असल्याचे आश्वासन दिले। या प्रसंगी मॅडमने जी शोकांतिका व्यक्त केली त्याबद्दल प्रथम आम्ही सर्व त्या शोकांतिका पार करण्यासाठी 100% प्रयत्न करत आहोत आणि करतही राहणार आहोत। आपल्या विद्यालयाला वास्तू व्यवस्थित नाही, सध्या परिस्थिती खराब आहे, मुलं घामालेली आहेत आणि या परिस्थितीमध्ये आम्ही 100% प्रयत्नात आहोत। मी ह्या प्रसंगी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना शुभचिंतन देतो आणि आयुष्यामध्ये असेच पुढे यशस्वी व्हा। गणेश ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। माणूस आयुष्यभर विद्यार्थी असतो, दररोज नवीन काहीतरी तो शिकत असतो। आज या विद्यालयाच्या प्रांगणात आल्यानंतर मी बऱ्याच गोष्टी इथे शिकलो। ज्या विद्यार्थ्यांनी आणि विद्यार्थिनीने आपलं मनोगत इथं मांडलं त्यांच्या विचारातून मी बरंच काही शिकलो। ज्या शिक्षकांनी इथं आपली मतं मांडली त्यांच्यामधून सुद्धा बरंच काही मी शिकलो आणि खरोखरच या विद्यालयाच्या ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी स्वतः एक विद्यार्थी म्हणून आज बऱ्याच काही गोष्टी इथून घेऊन चाललोय, याचा सुद्धा मला एक आनंद अशा निमित्तानं होतोय। रयत शिक्षण संस्थेचे हे जे विद्यार्थी आहेत हे विद्यार्थी आपल्या संस्थेचा झेंडा भविष्यामध्ये असाच फडकवत ठेवतील असा विश्वास मला या प्रसंगी वाटतो। गावागावातील प्रत्येक भूखंडावर सिडकोने आपले आरक्षण ठेवले आहे। यामुळे स्थानिक प्रकल्पग्रस्तांमध्ये सिडकोच्या विरोधात चीड निर्माण झाली आहे। करावे गावातील मैदानावर सिडकोने लावलेल्या हेलिपॅडचा फलक स्थानिक ग्रामस्थांनी जाळून या विरोधात आपला संताप व्यक्त केला आहे। नवी मुंबई सीवूड्स येथील करावे गावातल्या ग्रामस्थांनी सिडकोच्या फलकाची होळी केली। हा फलक ज्या मैदानावर लावण्यात आला होता त्या ठिकाणी हेलिपॅड बनविण्याचा सिडकोचा मानस आहे। या फलकावर हा भूखंड हेलिपॅडसाठी आरक्षित असल्याचे लिहिण्यात आले होते। करावे गावातील ग्रामस्थ या मैदानातच आपले घरगुती सोहळा, लग्न समारंभ आयोजित करतात। तसेच मैदानात मुले क्रिकेट, फुटबॉलही खेळतात। ग्रामस्थांच्या हातात असलेले हे एकच मैदानही सिडको हेलिपॅडसाठी वापरत असल्यामुळे ग्रामस्थांनी विरोध केला आहे। करावे गावातील ग्रामस्थांनी आमच्या प्रतिनिधींशी संवाद साधला। देखो ये इधर जब से ये मैदान बना हुआ है तब से यहाँ गांव के लोग जो भी प्रोग्राम होते हैं, सांस्कृतिक प्रोग्राम होते हैं, कोई शादी का प्रोग्राम, एंगेजमेंट होता है और स्कूल का जो क्रीड़ा महोत्सव होता है ये इधर होता है। और क्रिकेट सबसे ज़्यादा टीम हमारे इधर करावा गांव में 24 टीम है क्रिकेट का, उनके लिए ये मैदान था। अभी सिडको ने इधर हेलीपोर्ट का बोर्ड लगा है। इसके पहले आपको दिखाना चाहता हूँ मैं इसका 2010 में अपना कारपोरेशन के कमिश्नर साहब ने सिडको एमडी को एक पत्र लिखा था इधर की नगर सेविका के मार्फत से कि ये जो मैदान है ये मैदान ही रहना मांगता है, इधर हेलीपोर्ट नहीं होना मांगता है। ऐसा ये पत्र मैं आपको दिखा सकता हूँ। ये हेलीपोर्ट है, हेलीपोर्ट में 8 हेलीपैड बनने वाले। अच्छा, हाँ।
तो आपको लगता है कि यहाँ के जो रहीवासी हैं, यहाँ के जो बच्चे हैं, वो एक ग्राउंड से वंचित रह जाएंगे? ये तो ग्राउंड से तो वंचित रहेंगे ही, लेकिन इधर पोल्यूशन इतना बढ़ेगा, इतना आवाज हो रहेगा, आजू बाजू के लोग खाली हो जाएंगे इधर। अच्छा, इसलिए हमारा हेलीपोर्ट को विरोध है। या पद्धतीने फलक जाळून याबद्दलचा निर्णय बदलू शकतो का, हा विचारही ग्रामस्थांनी करायला हवा। सिडकोच्या अतिक्रमण विभागातर्फे कळंबोली येथील अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली। या कारवाईत सिडको प्रकल्पग्रस्तांच्या घरांवरही कारवाई करीत असल्याचे निदर्शनास आले। त्यामुळे स्थानिक नागरिकांनी सरपंच रवींद्र भगत यांच्या माध्यमातून या कारवाईला विरोध दर्शविला आहे। कळंबोलीत अतिक्रमण करून उभारलेल्या अवैध झोपड्यांवर सिडकोचा अतिक्रमण विभागातर्फे कारवाई करण्यात आली। पोलिसांच्या बंदोबस्तात ही कारवाई सिडकोतर्फे करण्यात आली, परंतु प्रकल्पग्रस्तांकडून बांधण्यात आलेल्या झोपड्या व घरांना तोडण्यात सिडकोचे अधिकारी अपयशी ठरले। स्थानिक सरपंच रवींद्र भगत, पंचायत समिती सदस्य गोपाळ भगत व ग्रामस्थांतर्फे या कारवाईत तीव्र विरोध करण्यात आला। यावेळी स्थानिक प्रकल्पग्रस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्थानिक नेत्यांचा व उपस्थितांचा उद्रेक बघून अधिकाऱ्यांना एक पाऊल मागे घ्यावे लागले। या अतिक्रमणाबद्दल अधिकारी अनिल पाटील यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधला। सिडकोच्या जागेवरती बांधकामं झालेली आहेत, जुनी आहेत, कच्ची आहेत, पक्की आहेत। तुम्हाला सत्तरची बांधकाम माहिती काढायचा आमचा कार्यक्रम केलेला आहे। 50 रुपये बाकी जागा सगळ्या आहेत। थोडं बांधकाम करतो तर सगळे 50 रुपये जागा नाही, माडकी माड वगैरे नाही माझ्याकडे। जे काय माहिती बांधणी करतो आता गावकऱ्यांचं म्हणणं आहे की आम्हाला प्लॉट वाटप केलेलं नाही, 2007 बांधकाम आम्ही आम्हाला तो नियम अजून पूर्ण माहिती नाही राहिला, त्या कारवाई झालेली नाही पुढे बोलत नाही। 7 बांधकाम येत आहेत ती आम्ही करणार। त्यानंतर मग काय करणार, पेपर बघून ठरवून प्रकल्पग्रस्तांनी आमच्या प्रतिनिधींशी आपला सिडको विरुद्धचा संताप व्यक्त केला। सिडकोच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला कोणतीही पूर्वसूचना न देता ते डायरेक्ट बुलडोजर वगैरे घेऊन आलेले आहे। त्यामुळे हे त्यांचं चुकीचं आहे आणि त्यांची नोटीस आमच्याकडे आहे, पूर्णपणे सगळे पेपर डॉक्युमेंट्स आमच्याकडे असून पण त्यांनी न सांगता ते इथे आलेले आहेत। आम्हाला काहीतरी पूर्वसूचना पाहिजे की नको? प्रत्येक बांधकाम हे आधी अनधिकृतच असतं आणि नंतर ते आपण रेग्युलराईज करून घेतो। आम्ही सिडकोला तशी फीज भरून देणार आहोत ना, पण त्यासाठी आम्हाला मुदत पाहिजे की नको? दिलेली आता त्यांची सिडकोची नोटीस आम्हाला आलेली आहे, तिला आम्ही जबाब पाठवलाय। आमची स्वतःची जागा आहे आणि सिडको शासनाकडून तसा निर्णय आलेला आहे की 200 मीटरमध्ये ती जागा अशी ती गावठाणामध्ये येते आणि त्या जमिनीमध्ये आपण राहू शकतो। त्या जमिनीमध्ये आम्हाला आमचं बांधकाम करू द्यावं, आमची स्वतःची जमीन असून आम्ही मागे का हटावं? कर्नाळा आजतक बातमीपत्राबाबत आपणास काही सूचना द्यायची असेल, काही माहिती द्यायची असेल किंवा जाहिराती संदर्भात तर आम्हास संपर्क साधा। आमचा पत्ता आहे कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी पनवेल। आमचे फोन नंबर आहेत 9323 855 055 किंवा 9970062185 आणि आमचा ईमेल आयडी आहे karnalaaztak@gmail.com।